नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पालक पराठा। चला मग बनवायला सुरुवात करूया। मी पालक घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। याला बारीक चिरून घेऊया। हे बघा, आपली पालक बारीक चिरून झालेली आहे। यामध्ये आपण काय घालणार आहोत ते बघणार आहोत। आता सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण याचं वाटण बनवून घेऊया। मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या आणि जिरे याचं वाटण बनवून घेऊया आपण जाडसर। वाटण आपलं तयार आहे। हे आता पालकमध्ये एकजीव करून घेणार आहोत आपण। हे पालकमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला वाटण। यामध्ये धनिया पावडर घालूया। मी धने जाडसर कुटून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे घालणार आहोत आपण आणि याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। थोडं ओवा घालणार आहोत आपण, पाव चमचा। गव्हाचं पीठ घालणार आहोत त्याच्यात 3 वाट्या। तीन वाट्या गव्हाचं पीठ घालून झालेलं आहे। यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ घालणार आहोत, अर्धा वाटी बेसन पीठ। आणि आता हे सर्व मिश्रण एकजीव करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे। याला मिठामुळे पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामुळे आधी असंच मळून घ्यायचं आहे आपल्याला, नंतर पाण्याचा वापर करायचा आहे। अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आपण, तुम्ही बघू शकता। अगदी वेळेवर तुम्ही बनवू शकता पराठा। मुलाच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी याला पूर्वतयारी कुठलीही करावी लागत नाही आहे। आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। आता आपण बनवायला सुरुवात करूया। हे बघा, अशा प्रकारे एक बॉल बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे पिठामध्ये असा अलगद बुडवायचा आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने। मी तुम्हाला 2 प्रकारचे पराठे लाटून दाखवणार आहे आणि हे असं पिठामध्ये बुडून असा पराठा लाटून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे मी पराठा लाटून घेतलेला आहे। तव्यावर थोडं तेल घालणार आहे आणि अलगद असा पराठा मस्तपैकी खरपूस भाजून घेणार आहे। गोल आकाराचा पराठा लाटून घेणार आहोत। त्यासाठी मी एक बॉल घेतला आणि असा पिठात बुडून असं लाटणार आहोत। आणि वरचा पराठा भाजेपर्यंत आपण हा पराठा लाटून घेऊया। छान असा खरपूस आपला पराठा भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्तपैकी दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता। हे बघा, किती सुंदर आपला पराठा तयार झालेला आहे। अगदी लवकरात लवकर होतो, तुम्ही नक्की ट्राय करा। गरमागरम खुसखुशीत झालेला खूप चविष्ट असा पराठा तयार आहे आपल्या। ज्यांना कोणाला तुमच्या घरात पालक आवडत नसेल त्यांना हा पराठा करून द्या, नक्कीच आवडेल, आवडीनं खातील। मग कसा वाटला पालक पराठा मला नक्की कळवा। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। चला मग भेटूया समोरच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।